लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लातूरात कुरेशी समाज आणि विविध संघटनांच्या वतीने सोमवारी भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले। दमदार पावसातही या मोर्चाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शेतकरी, व्यापारी आणि कुरेशी समाजावर गोरक्षकांच्या माध्यमातून होत असलेल्या अन्याय अत्याचाराचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। गेल्या महिनाभरापासून कुरेशी समाजाने पशूंची खरेदी, विक्री आणि कटाई बंद ठेवली आहे। या आंदोलनाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी लातूर येथील गंजगोलाई येथून मूक मोर्चाची सुरुवात झाली। साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, महात्मा गांधी, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। गंजगोलाई, हनुमान चौक, बस स्थानक, गांधी चौक अशा प्रमुख मार्गावरून मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, कार्याध्यक्ष सत्तार पटेल, अध्यक्ष राजेंद्र मोरे आणि जिल्हाध्यक्ष अरुणदादा कुलकर्णी यांनी शासनाला इशारा देत गोरक्षकांच्या नावाखाली दिला जाणारा त्रास त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे। लोकशाही मार्गाने संघर्ष करत न्याय मिळवण्याच्या निर्धाराने कुरेशी समाजाचा हा मूक मोर्चा पार पडला। मोर्चाची जी रूपरेषा होती, आपण पाहिलो की बाबा सकाळपासून जे आम्ही अण्णाभाऊ साठे चौकातून आमचा मोर्चा तिथे निघाला, गांधी चौकात येऊन बाबासाहेब आंबेडकरच्या आहेत आमचा हा कार्यक्रमचा शेवट झाला। ह्याचा मागचा जो उद्देश आहे की कमीत कमी आता 1 महिना होत चालला आहे की जमीयतुल कुरेश संघटनांना राज्यव्यापी सगळं जनावरांची खरेदी आणि विक्री बंद केलेली आहे आणि त्याचा फटका कुठंतरी शेतकरी बांधवांना फार मोठ्या प्रमाणात होत आहे। आज पाहत आहोत की शेतकरी आज किती आपल्या त्रस्त झालेला आहे आणि भाकर जणवतो त्यांचा जो प्रश्न आहे फार किचकट होत चाललेला आहे। घटनेमध्ये अशी काय तरतूद केली नसताना सुद्धा ह्या कायद्यामध्ये जी तरतूद केली गेली की बाबा भाकर जणव शेतकऱ्यांना हा कुठंतरी चुकीची आहे की आपण पाहत आहोत की बाबा ज्या मागण्या आहेत 1 महिन्यापासून आहेत, परंतु सरकार ह्या मुद्द्याला कुठंतरी बगल देत नाही। त्यांना असं वाटत होता का हा कुठंतरी एक कुरेशी समाजाचा प्रश्न आहे म्हणून हा आमच्याकडं कुठंतरी त्याला निष्काळजीपणा करत होता बघण्यासाठी, परंतु आता झाला की शेतकरी जो आहे तो आमचा कणा आहे आणि आमचा जो पारंपरिक जोडलेला तो शेतकरी बांधव आहे। आज त्यांचाही शेतीमालाला भाव नसताना आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी लोकांनी कर्ज अभावी फाशी घेतलेली आहे, परंतु हे शेतकरी त्यांच्या निर्णयामध्ये कुठं तर चुकत आहे, निर्णय काय धोरण आखत आहे, कुणासाठी आखत आहेत हे कळत नाही। एकीकडं बीफ एक्सपोर्टमध्ये वाढ करत असते, स्थानिक लोकांना स्थानिक व्यवहार करत असताना कुठेतरी कायद्याची अडचण आणून त्यांची आर्थिक व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहेत। आपण मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल की ह्याच फक्त फटका हा एका समाजाला नसून ह्या समाजामध्ये जे घटक जुळलेले आहेत, बहुजन आहेत, शेतकरी आहेत, व्यापारी आहेत। एखाद्या गावामध्ये एखाद्या खेड्यामध्ये बाजार जेव्हा भरत असतो त्या बाजारामध्ये आठवडी बाजारातून सगळ्या गावाचा कारभार चालत असतो, परंतु झालं असं की 1 महिन्यापासून बंद झाल्यामुळं आपल्या गावातील जी अर्थव्यवस्था आहे, ग्रामपंचायती ग्रामीण भागातली जी अर्थव्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे आणि त्याचबरोबर ह्या राज्य सरकारचीही अर्थव्यवस्था फार उद्ध्वस्त झालेली आहे, कारण की शेती आणि कुरेशी हा घटक फार मोठा आहे। आर्थिक बाजूमध्ये ह्या 2 गोष्टी आहेत फार महत्त्वाची आहेत। एकीकडे तर तुम्ही एक्सपोर्ट करता, 2 नंबरवर आणता म्हणजे एक पुढे स्थानिक लोकांना तुम्ही कायद्यामध्ये अडचण आणता। म्हणजे आमची अशी मागणी आहे की आपण जे कायदे बनविलेले आहात की गोवंश कायदा झाल्यामध्ये समाजामध्ये 2015 नंतर जास्त ध्रुवीकरण झाला, म्हणजे ह्यापूर्वी इतकं ध्रुवीकरण कवाच नव्हता आणि काही लोक ह्या कायद्याला राजकीय आणि धार्मिक पद्धतीने वापर करत आहेत। आपण पाहत आहोत बेरोजगार युवक बेरोजगार आहे, परंतु त्याला ह्या कामासाठी जाणून बुजून आपण कालच्या विधिमंडळामध्ये पाहिलो असेल कोणी मागणी केली नसता आम्ही गोरक्षणाचे सगळे जे गुन्हे आहेत ते परत घेतो, म्हणजे त्यांना कुठंतरी उत्साहित करण्याचं काम या शासनाच्या माध्यमातून होतो आम्हाला दिसतंय। कारण की आमची मागणी अशी आहे की ह्या जी व्यापारी आहेत, शेतकरी आहेत आणि जो व्यापारी आहे त्यांचे गुन्हे आपण मागे घेतले पाहिजे अशी आमची मागणी असताना सुद्धा आमची मागणी तुम्ही विधिमंडळ न ठेवता आणि गोरक्षकाच्या जे अंगावर जे गुन्हे दाखल होते त्यांचं काढता, म्हणजे तुमची ज्या शासनाची भूमिका आहे दुटप्पी आहे आणि तुम्हाला फक्त विकास आणि रोजगारावर सरकार चालवायचे नाही असं आम्हाला दिसतंय। फक्त कुठं तर राजकीय आणि धार्मिक कसं वाढता येईल त्याच्या दृष्टिकोन तुम्ही ही सरकार चालवतो, पण आमचं शासनाला सांगणं आहे की एक सरकार एका धर्माशी नाही। आपण संविधानिक पद्धतीनं लोकशाही पद्धतीने निवडून आलेला आहात, त्यामध्ये मुस्लिम अल्पसंख्याक दलित या सर्वच भान ठेवून त्यांच्या हिताचं भान ठेवून आपण कायदे तयार करावे ही आमची प्रशासनाला विनंती आहे। आज आपल्या या मोर्चानंतर जर सरकारला जाग आली नाही तर आपण पुढचं पाऊल काय असेल? आपण पाहिलं असेल आम्ही फक्त मूक मोर्चाचा
आव्हान लोकांना केलेला होता, परंतु आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितलो मूक मोर्चानंतर आक्रोश मोर्चा होता. लोकांमध्ये आणि युवकांमध्ये फार राग आहे या सरकारबद्दल. आणि आमचं जमीदार कुरेश किंवा शेतकरी सोडा, येणाऱ्या काळामध्ये आता फारच युवक बेरो ह्या सगळ्या गोष्टीपासून फार त्रस्त झालेला आहे. भविष्यामध्ये या पुढकमध्ये हा मोर्चा तीव्र स्वरूपात निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर आम्हाला शासनाला आहे की तुम्ही लवकरात लवकर आमच्या ज्या वरिष्ठांना आणि शेतकऱ्यांची जी मागण्या आहेत, शेतीमालाला भाव भेटला पाहिजे, या सगळ्या मागण्या आपण गंभीरतेनं घेतल्या पाहिजे. कारण की जो जसं त्या दिल्लीमध्ये जो मूक मोर्चा आमचा मोर्चा आमच्या शेतकरी बांधवांचा निघाला, शेतकरी बांधव काय करू शकतंय हे तुम्हाला माहीत आहे. तर ह्यासाठी तुम्ही ही गोष्ट अत्यंत गंभीरतेनं शासनाने घ्यावी, ही आमची विनंती शासनाला आहे. नागपुरामध्ये कुरेशी समाज, शेतकरी, व्यापारी यांचा एक भव्य मूक मोर्चा काढण्यात काय याच्यामध्ये काय मागणी सरकारला? आज खऱ्या अर्थानं क्रांतिकारी शेतकरी संघटनेसह संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा लिबरेशन टायगर आणि शेतकऱ्याच्या विविध सामाजिक संघटना यांच्या वतीनं कधी नव्हे असा लातूरच्या रस्त्यावर प्रचंड हजारोच्या संख्येनं मूक मोर्चाचं दर्शन झालेलं आहे. खरं तर शेती, माती आणि संस्कृतीसाठी कटिबद्ध असलेला हा देश कायद्यानं चालतो. हा देश अतिशय संविधानाच्या ताकदीवर चालणारा हा देश असून या देशात अनेक जाती धर्माची लोक नांदत आहेत. गुन्ह्या गोविंदानं नांदत असताना इथल्या सरकारनं काही विशिष्ट कायदे करायचं आणि त्या कायद्याच्या आडून इथल्या जातीमध्ये धर्मामध्ये भांडणं लावायची आणि या भांडणाच्या आडून त्यांना राजकारण करायचंय. खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकरी चिरडला जातोय, भरडला जातोय आणि शेतकऱ्याच्या हक्कासाठी, शेतकऱ्याच्या हितासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते बाजूला पडावेत अशा पद्धतीचे कायदे या ठिकाणी करतायत आणि रस्त्यावर लोक आणण्यासाठी प्रवृत्त करतायत. म्हणून या सरकारला माझी विनंती आहे की येणाऱ्या 15 तारखेपर्यंत जर सरकारनं या कायद्यामध्ये शिथिलता नाही आणली आणि शेतकऱ्याची जनावरं खऱ्या अर्थानं सरकारनं नाही खरेदी केली तर 15 तारखेच्या नंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय रविकांतजी तुपकर साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी एकत्र होईल आणि या सरकारला गुडघे टेकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी आपल्या माध्यमातून सरकारला देतो. काय सांगाल शेतकरी संघटनेचा आज या मूक मोर्चाला पाठिंबा आहे, काय मागण्या होत्या आणि काय आपलं पुढचं पाऊल? शेतकरी आणि कुरेशी समाज एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. शेतकऱ्याच्या जनावरांचा बाजार मध्यस्थी करण्याचं काम कुरेशी समाज करतो. वर्षानुवर्ष ही परंपरा चालू आहे. पण सध्या जी या 2-4 वर्षामध्ये जी सरकारच्या कायद्यामुळं गुंडामुळं जी त्यांना त्रास होऊ लागला, ती व्यापाऱ्याला त्रास होऊ लागला, कुरेशी समाजाला असं नाही, तो शेतकऱ्याला त्रास होऊ लागला. शेतकरी ही जनावरं घेऊन जर बाजारात चालले कुण्या दुसऱ्या लांब तर त्यांच्याही गाड्या अडवल्या चालल्या. म्हणून आम्ही सगळे शेतकरी संघटनेचे सगळे पदाधिकारी शेतकऱ्याच्या हितासाठी गेले 40 वर्ष आम्ही काम करतो. ही कुरेशी समाजाचं आपलं मूक मोर्चा असून त्याच्यात शेतकऱ्याचाच महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून आज लातूरच्या मूक मोर्चामध्ये आम्ही सगळे शेतकरी सामील झालो आणि आम्ही आज लातूर जिल्ह्यातल्या पदाधिकारी म्हणजे प्रतिनिधीला इशारा देण्यासाठी आज आलो आहे. 15 तारखेपासून या तालुक्यात जिल्ह्यातल्या 27 आमदारांनी तिथं अभिमान पवार साहेब असतील, संभाजी पाटील साहेब असतील, रमेश कराड साहेब असतील, संजय बनसोडे साहेब असतील, बाबासाहेब पाटील सहकार मंत्री असतील, ह्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी आणि ह्या समाजावर आणि व्यापाऱ्यावर होणारा जे अन्याय आहे त्याच्यासाठी कायद्याच्या रूपानं शिथिलता आणून प्रशासनाला आदेश देऊन ही प्रश्न मार्गी काढावा. नाही तर 15 तारखेच्या नंतर आम्ही हातात रुमणे घेणार आणि लातूर तर जामच करू पण ह्या प्रतिनिधीला सत्ताधारीतल्या आमदाराला गावागावात फिरू देणार नाही हा इशारा या मूक मोर्चाच्या माध्यमातून देतो. आज या ठिकाणी शेतकरी, व्यापारी, कुरेशी यांच्या माध्यमातून एक मूक मोर्चा निघालेला आहे. परंतु आता शासनानं याची दखल घ्यावी की हा मूक मोर्चा नसून आक्रोश मोर्चा आहे. ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना आणि कुरेशी समाजांना गोवंशाच्या नावानं जे छळलं जात आहे, ज्या पद्धतीनं त्यांना त्रास दिला जात आहे, ज्या पद्धतीनं त्यांच्या गाड्या अडवून ते पैसे काढले जाते, त्यावर शासन आणि प्रशासनाने याची गंभीर या ठिकाणी दखल घ्यावी. आता या ठिकाणी शेतकरी खूप प्रमाणात आक्रमक झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या भावना त्या लवकरात लवकर शासनानं
नाही सोडवल्या तर एक मोठा आगडोंब या महाराष्ट्रामध्ये उद्भवू शकतो. याची शासन आणि प्रशासनानं दखल घ्यावी अशी माझी विनंती. कोणत्या संघटनेचा पाठिंबा होता काय सांगा? भरपूर संघटनेचा पाठिंबा आलेला आहे. किमान 25 ते 30 संघटनेचा पाठिंबा या ठिकाणी आलेला आहे आणि याच्यात हजारोच्या संख्येनं शेतकरी संघटना आणि शेतकरी होते. ओके. रिपब्लिकन वार्ता लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.